वांग्याची भरीत माई खाऊन बघते का? एकच नंबर झालेला. सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्वजण कशा आहात? आज बनवूया वांग्याची भरीत आणि बाजरीची भाकर. तर चला मग करूया सुरुवात. वांगे स्टँडवर ठेवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ते चुलीवर भाजण्यासाठी ठेवणार आहोत. आपण एक साईडला वांगे भाजत ठेवलेले आहे आणि आपण ह्या बाजूनी तवा तापत ठेवलेले आहे. तर आता आपण बाजरीची भाकर बनवून घेऊया. कांदा घेऊया. कांदा बारीक कापून घ्यायचा. इकडे आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण बाजरीची भाकर बनवून घेऊया. खूपच कडू येते. आपण कांदा बारीक करून घेऊया. परत वांगी पण भाजून घेऊ. आता आपण बाजरीची भाकर टाकून घेऊया. आता आपण भाकर टाकून घेऊया आणि त्याला वरच्या साईडने पाणी टाकून घेऊया. आता आपण बाजरीची भाकर तळून घेणार आहोत. वांगे एक साईड खूप छान भाजलेली आहे. दुसरी साईड भाजलेली आहे. आता कोथिंबीर कापून घेऊया. खालची बाजू ही आपली झालेली आहे. तर आता आपण तवा काढून चुल्यावर भाजून घेणार आहोत. तर तयार झालेली आहे आपली बाजरीची भाकर.
तर एक साईड आपली भाजून झालेली आहे. तर आता आपण भाकरीला ते आपले वांगे भाजत आलेले आहेत. भरीतासाठी घेतलेले साहित्य: जिरे, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, लसूण, हळद, लाल तिखट, कांदा लसूण, गरम मसाला. तर एवढे साहित्य टाकून आपण वांग्याचे भरीत बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आता आपण वांगे खाली घेऊन त्यांच्यावरचे टलफार सर्व काढून घेणार आहोत. तर चला मग बघूया. वांगे आपले बऱ्यापैकी भाजलेले आहे. आपली दुसरी भाकरी तयार झालेली आहे. भाजून खाली घेतलेले आहेत. आता तोपर्यंत मी सोलत आहे आणि माई कांद्याची सर्व यांची फोडणी देऊन घेणार आहेत आणि त्यानंतर वांगे आपण परतून घेणार आहोत. आता आपलं पातेले तापलेले आहे. त्यामध्ये आपण तेल टाकूया. त्यानंतर जिरे टाकणार आहोत. जिरे परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण लसूण टाकणार आहोत फोडणीसाठी. आता लसूणही परतून झालेला आहे. आता आपण बारीक केलेला त्यामध्ये कांदा घालणार आहोत. तोही असा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. आता वांगे सोलून झालेले आहेत. तर आपण हे एकजीव चांगले करून घेऊया. इकडे आपला कांदा परतत आहोत. थोडा कलर बदललेला आहे. आता थोडासा लालसर झाले का आपण मसाले टाकणार आहोत. कांदा हा लालसर झालेला आहे. तर आपण त्यामध्ये आता पहिल्यांदा हळद, त्यानंतर ती टाकून घेणार आहोत. त्यानंतर गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला पूर्ण मसाले आपण टाकून घेणार आहोत आणि तेल सुटूपर्यंत ते परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया. छान असं ते परतून घेतलेलं आहे. कलरही खूप छान आलेला आहे. छान असे परतून झालेले आहे व तेलही सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये भाजलेले वांगे टाकूया. ही आपण छान असे बारीक करून घेतलेले आहे. आता आपण ते परतून घेऊया आणि मीठ टाकूया त्यामध्ये. आता पुन्हा एकजीव करून घेऊया आणि तयार झालेले आहे आपले वांग्याची भरीत. तर आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया.
तयार आहे आपली चुलीवरची वांग्याची भरीत. माई खाऊन बघते का? एकच नंबर झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.